नमस्कार. आज गुरुवार 19 फेब्रुवारी 2026 30व्या धनी साप्ताहिक अंकात आपले स्वागत आहे. आजचे आपले वक्ते आहेत तनिष व्यंकटेश. तनिष हा MITमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिकत आहे. त्याचा इतिहासाचा खूपच अभ्यास आहे. इयत्ता 8वीत असतानाच त्याने इतिहासावर पुस्तक लिहिले आहे. नुकत्याच शालेय इतिहासाच्या पुस्तकात जो काही बदल झाला त्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. तर आता ह्या तनिषकडून आपण ऐकणार आहोत शिवाजी महाराज ते तारा आणि मराठ्यांचा इतिहास. गुरुवार 12 फेब्रुवारी 2026 आपल्या रोटरी क्लब पुणे टिळक रोडच्या साप्ताहिक सभेत एक विशेष रंजक सादरीकरण होणार होते. विषय होता व्हिज्युअल इफेक्ट्स अँड ॲनिमेशन इन फिल्म प्रोडक्शन. सादरीकरण करणार होते पार्थ घाडगे, या उद्योगातील एक दिग्गज. पार्थ घाडगे संजीव व सुजाता करंजकर यांचे जावई. तर चला जाणून घेऊया काय झाले गुरुवार 12 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या साप्ताहिक सभेत. पार्थ हे व्हिज्युअल इफेक्ट्स व्यावसायिक आहेत, ज्यांना चित्रपट, ॲनिमेशन आणि स्टुडिओ नेतृत्वात जवळजवळ 2 दशकांचा अनुभव आहे. पार्थने ॲनिब्रेनमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर रिलायन्स, मीडियावर्क्स आणि डिजिकोर स्टुडिओजमध्ये महत्त्वाच्या पदावर प्रत्यक्ष काम केले. ट्रान्सफॉर्मर्स, हॅरी पॉटर, जॉन विक आणि इतर प्रमुख फ्रँचायझीसह अनेक लिस्ट हॉलिवूड निर्मितीमध्ये योगदान दिले. एक उद्योजक म्हणून पार्थने मोटोरोलाची सहस्थापना केली आणि नंतर मॅटवर्क्सची स्थापना केली. चित्रपटातील दृश्ये व्हिज्युअल इफेक्ट्स वापरून अधिक आकर्षक बनवली जातात. जसं आपण पडद्यावर पाहतो तसं ते शूट केलेलं नसतं, असे पार्थने सांगितले. आणि एका सीनसाठी अनेक लोक मेहनत घेतात, तेही पार्थने सांगितले. रस्त्यावरील वाढलेली गर्दी, अंगावर रोमांच उभी करणारी ॲक्शन पडद्यावर दिसते, पण ते पूर्णपणे बनवलेले असते एका मोठ्या व्हिज्युअल इफेक्ट्स टीमने. अनेक सुगंधी क्षण समोर दिसतात, अगदी सिनेमात आणि जाहिरातीत सुद्धा. ते प्रत्यक्षात शूट केले जात नाही, तर सगळं CGI मध्ये तयार केले जातं. CGI म्हणजे कॉम्प्युटर जनरेटेड इमेजरी, म्हणजे सगळं कॉम्प्युटर ग्राफिक्स. हे सगळं तुम्ही प्रत्यक्षात पाहता त्याआधी अनेक प्रक्रिया होतात. व्हिज्युअल इफेक्ट्सचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील बरंचसं अदृश्य असतं. एक सरासरी हॉलिवूड चित्रपटात जो साधारण 90 मिनिटाचा असतो, त्यात 1500-2000 शॉट्स VFXने बनलेले असतात. काही वेळा प्रत्यक्षात शूट करणं शक्य नसतं, म्हणून मग तिथे डिजिटल बदल केले जातात. फिल्म मेकिंगचे भविष्य आता व्हर्च्युअल प्रोडक्शन आहे, असं पार्थ म्हणतो. कल्पनांना वास्तवात बदलणं हीच सिनेमाची जादू आहे आणि ही जादू पार्थ सारखे तज्ज्ञ घडवत आहे. पार्थ अर्जुनाला श्रीकृष्णाने प्रेमाने नेहमीच पार्थ म्हणून संबोधले. पार्थचा अर्थ जो कधीही आपले लक्ष चुकवत नाही. आणि 12 फेब्रुवारीचे पार्थचे आपल्या क्लबमधील VFX आणि ॲनिमेशन हे सादरीकरण सुद्धा लक्ष वेधीच होते. सगळ्यांनाच ते भावले. पार्थ कलाकार आहे, म्हणूनच क्रिएटिव्ह आहे. नुसताच VFX ॲनिमेशनमध्ये नाही, तर पाककृतीत सुद्धा हे आपल्याला त्याच्या सासूकडूनच कळले. रोटरी क्लब पुणे टिळक रोडतर्फे दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वे रोड, पुणे येथे स्पोर्ट्स रायला या कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थी खेळाडूंसाठी करण्यात आले होते. प्रथमतः या कार्यशाळेत सहभागी खेळाडूंचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सर्वांनी ब्रेकफास्ट केला. या कार्यशाळेची सुरुवात प्रमुख पाहुण्यांचे व सहभागी उपस्थितांचे स्वागताने, राष्ट्रगान व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर
क्लबचे प्रेसिडेंट रोटरियन देवदत्त हंबर्डकर यांनी इंट्रोडक्टरी स्पीचमध्ये या कार्यशाळेचा उद्देश प्रमुखतः युवा खेळाडूंमध्ये लीडरशिप क्वालिटीज डेव्हलप करणे असा असल्याचे नमूद केले. त्यानंतर रोटेरियन गौरी कुंभोजकर यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शीतल महाजन यांची उपस्थितांना ओळख करून दिली व अशी पद्मश्री विभूषित स्काय डायव्हिंगमध्ये अनेक जागतिक विक्रम नोंदवलेली क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्ती या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शीतल महाजन यांनी अतिशय उत्साहाने विद्यार्थी खेळाडूंमध्ये मिसळून त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्वतःचे करिअर करताना एकाग्रता, जिद्द, चिकाटी याला कठोर परिश्रमाची जोड दिली, म्हणूनच अनेक कठीण आव्हाने त्यांना पेलता आली असे सांगितले. त्यांचे प्रेरणादायी अनुभव ऐकताना उपस्थितांचे अंगावर रोमांच उभे राहिले. क्लबच्या सेक्रेटरी रोटेरियन अपर्णा क्षीरसागर यांनी शीतल महाजन यांचे आभार मानले व प्रेसिडेंट देवदत्त हंबर्डकर यांनी शीतल महाजन यांचा सत्कार केला. या कार्यशाळेसाठी जवाहरलाल दुगड अँड सन्स, मास्ट्रोटेक इनोव्हेशन, एडिसॉफ्ट टेक्नॉलॉजीज व पॉवर केअर एनर्जी सोल्युशन्स यांचे अर्थसहाय्य लाभले. या उद्योगांच्या प्रतिनिधींचाही प्रेसिडेंट देवदत्त हंबर्डकर यांनी याप्रसंगी सत्कार केला. त्यानंतर रोटेरियन मंजिरी अन्नछत्रे यांनी प्रोफेसर कुमार उपाध्याय यांची ओळख करून दिली, तर प्रोफेसर उपाध्याय यांनी क्रीडा क्षेत्रातील विविध करिअर अपॉर्च्युनिटीजबाबत खेळाडूंना माहिती दिली. त्यानंतर रोटेरियन मंजिरी अन्नछत्रे यांनी स्पोर्ट्स एंटरप्रेन्युअर व लीडरशिप कोच श्रीयुत सिद्धार्थ देशमुख यांची ओळख सर्वांना करून दिली व सिद्धार्थ देशमुख यांनी त्यांच्या व्याख्यानात खेळातून लीडरशिप क्वालिटीज कशा डेव्हलप करता येतात याचा ऊहापोह केला व विद्यार्थ्यांना याविषयी विचार प्रवृत्त केले. त्यानंतर रोटेरियन चारुदत्त भावे यांनी झुंबा एक्सपर्ट मिस पल्लवी चिकलकट्टी यांची ओळख करून दिली. त्यानंतर सर्वांनी झुंबा या फिटनेससाठीच्या आधुनिक व्यायाम प्रकारात पल्लवी चिकलकट्टी व त्यांचे टीमचे मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला. हा झुंबा सेशन सर्वांसाठी रिफ्रेशिंग व आनंद देणारा ठरला. त्यानंतर मध्यंतरात सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर दुसऱ्या सत्रात रोटेरियन चारुदत्त भावे यांनी स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट श्रीमती गंधाली बापट सिधये यांची ओळख करून दिली व गंधाली सिधये यांनी खेळाडूंनी मानसिक स्वास्थ्य व एकाग्रता टिकवण्यासाठी काय उपाययोजना करणे गरजेचे आहे याबाबत शास्त्रोक्त माहिती दिली. पुढील सेशनमध्ये रोटेरियन सोनाली खुर्जेकर यांनी करेक्टिव्ह एक्झरसाइज अँड स्पोर्ट्स इंजुरी क्युरेशन यातील एक्सपर्ट श्रीयुत मोहित देशपांडे यांची ओळख करून दिली, तर मोहित देशपांडे यांनी खेळाडूंनी एक्झरसाइज करताना व खेळताना त्यांचे पोश्चर योग्य ठेवणे कसे गरजेचे आहे याबाबत सउदाहरण सविस्तर माहिती दिली व काही इंजुरी झाल्यास त्याबाबत विलंब न करता उपचार करणेही कसे गरजेचे आहे याचेही महत्त्व विशद केले. त्यानंतर सोनाली खुर्जेकर यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्यकारी सदस्य श्रीयुत विनायक द्रविड यांची ओळख करून दिली व द्रविड सरांनी त्यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानात खेळ व आपली जीवनमूल्ये यांचे घनिष्ठ नाते असून आत्मविश्वास, इंटिग्रिटी, जिद्द, आव्हान स्वीकारण्याची इच्छाशक्ती, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती यांचे मूल्य आपल्याला क्रीडा क्षेत्राद्वारे चांगले उमजते व म्हणूनच क्रीडा क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे असे नमूद केले. यानंतर रोटेरियन प्रसाद कुंभोजकर यांनी मिलेनियम शाळेचे पदाधिकारी, सर्व व्याख्याते, अर्थसहाय्यक, कार्यक्रमाच्या संयोजिका रोटेरियन स्वाती पाटील व त्यांची टीम, रोटरीचे पदाधिकारी, सर्व विद्यार्थी खेळाडू, क्रीडा शिक्षक व आयोजनात सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. यानंतर सर्वांनी हायटीचा आस्वाद घेतला व क्लबतर्फे मुलांना व क्रीडा शिक्षकांना आकर्षक अशा भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यशाळेत एकूण 15 शाळेतील 145 आंतरशालेय, डिस्ट्रिक्ट व नॅशनल लेव्हलवर खेळलेले विद्यार्थी व त्यांच्या क्रीडा शिक्षकांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांकडून मिळालेला भरभरून प्रतिसाद व पॉझिटिव्ह फीडबॅक याचे समाधान क्लबच्या सर्व रोटेरियन्सच्या चेहऱ्यावर दिसून येत होते व याच आनंदात कार्यशाळेची सांगता झाली.
पास्ट प्रेसिडेंट महेंद्र व ॲन कल्पना शहा यांची कन्या प्राची शहा हिने अबुधाबी येथे 10, 11, 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या वर्ल्ड ओपन मास्टर्स गेम्समध्ये स्विमिंग या प्रकारामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामध्ये 400 मीटर्स फ्री स्टाईल यामध्ये तिला सिल्वर व 50 मीटर बटरफ्लाय या स्टाईलमध्ये तिला ब्रॉन्झ मेडल मिळाले आहे. त्याबद्दल तिचे मनपूर्वक अभिनंदन. सर्व क्लबकडून तिचं खूप कौतुक. पास्ट प्रेसिडेंट मोहनभाई व नलिनीताई गुजराथी यांची कन्या डॉक्टर अदिती गुजराथी सराफ ICU दीनानाथच्या ICU टीमचे डॉक्टर व न्यूरोसर्जरी टीम यांनी नुकतीच लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया 3 वेगवेगळ्या लोकांवर यशस्वीरित्या पार पाडली. डॉक्टर आदिती यांनी आपली जबाबदारी ओळखून रात्रभर जागून केलेल्या कामामुळे स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी झाले. त्यांनी या केलेल्या कामकाजाबद्दल त्यांचे क्लबकडून विशेष कौतुक. पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन सत्यजित बडवे यांचे वडील श्री विश्वकुमार विश्वनाथ बडवे यांचा 11 फेब्रुवारी रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट यांच्यातर्फे त्यांच्या कामाबद्दल SK बेलवलकर अवॉर्ड ऑफ एक्सलन्स इन प्रोफेशन हे अवॉर्ड पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. श्री विश्वकुमार बडवे हे गेली 40 वर्षापासून या व्यवसायात आहेत व पुण्यातील एक नामवंत आर्किटेक्चर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कामाबद्दल गौरव करण्यात आला. त्याबद्दल क्लबतर्फे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. अजून एक आनंदाची बातमी. रोटरियन परिमल व सोनाली खुर्जेकर यांची कन्या अनन्या हिला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे मास्टर्स इन गायनॉकॉलॉजीसाठी प्रवेश मिळाला आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर हे इंडियामधील सर्वात उत्तम मेडिकल कॉलेज म्हणून नावाजले आहे. तेथील ॲडमिशन मिळाल्याबद्दल तिचे विशेष कौतुक व पुढील वाटचालींसाठी अनेक अनेक शुभेच्छा. मंडळी, नेहमीप्रमाणेच जाणून घेऊयात पुढील 2 कार्यक्रमांबद्दल. लक्षात आहे ना, पुढील गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारीला आपली मीटिंग होणार नाही. त्याऐवजी आपण अलीकडचा शनिवार दिनांक 21 फेब्रुवारीला रोटेरियन हेमंत व ॲन वृंदा कटक्कर यांच्या 4 सीझन्स भूगाव येथील फार्म हाऊसवर क्लब ॲनिव्हर्सरी साजरी करायला भेटणार आहोत. वेळ नीट लक्षात ठेवा हं. संध्याकाळी 5:30 वाजता. त्या पुढील गुरुवार दिनांक 5 मार्चला आपण एक कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. वक्ते आहेत दीपक वैद्य. त्यांच्याकडून आपण त्यांच्या स्वलिखित कथा ऐकणार आहोत. वाढदिवस शुभेच्छा. 20 फेब्रुवारी रोटेरियन ज्योती रानडे हिचा वाढदिवस. तिला क्लबकडून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा. 20 फेब्रुवारी रोटेरियन निलिमा व पुरुषोत्तम दाते यांच्या लग्नाचा वाढदिवस. 26 फेब्रुवारी रोटेरियन विजय व ॲन शुभदा देशपांडे यांच्या लग्नाचा वाढदिवस. यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.